चिवट असा बॉलिंग टाकतो सबरेश. राउंड द विकेट. राउंड द विकेट. पहिला बॉल टॅप केला, सिंगल रन. सुंदर असा एक बॉल एक रन. सबरेश दुसरा चेंडू घेऊन येतोय. केनीने हलकासा तटावला सिद्धेच्या दिशेनं. 2 बॉल 2 रन. तिसरा चेंडू सबरेशचा आणि 4. सुंदर असा फटका पाहायला मिळाला सुदेशच्या बॅटिंग मधनं. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. सबरेशचा चौथा चेंडू हळूच तटावला पाव कॉर्नरच्या दिशेनं. 4 बॉल 7 रन. सबरेशचा 5वा चेंडू केनीला. अमोल केनी तटावला तेवढाच कृष्णाच्या दिशेनं. कृष्णाने काय थ्रो नाही केला. 5 चेंडू 8 धावा. बरोबर. शेवटचा चेंडू सबरेशचा. अपील होते रनआउटचं. 9 धावा झाल्या. ओव्हर 9. सुंदर असं षटक पाहायला मिळालं ते सबरेशचं. फक्त 13 वर्षाचा मुलगा दीपांशू सबरेश. हे छोटे मुलं. पुढचा शिवा जर्सी नंबर 11 सुदेशला. त्याचा बॉल टाकतोय तटावला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 10 धावा झाल्या. 7 चेंडू 10 धावा. अमोल केनीला पुढचा चेंडू शिवाचा. PMC टू PMC आणि तटावला फेकला. शिवा काय करतो बघूया. शिवानं सोनूबाईनं थ्रो का नाही केला त्यालाच विचारावं लागेल. पुढच्या मॅचमध्ये विचारायला. शिवाचा पुढचा चेंडू. तिसरा चेंडू शिवाचा आमच्यापासून दूर जातो. तटावला आणि 4. 12 4 16 15 धावा झाल्या. शिवाचा पुढचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 16 धावा. शिवाचा पुढचा चेंडू. 1.4 स्कोर झालाय 16. शिवाचा पुढचा चेंडू अमोल केनीला. अमोल केनी पुढे येतो. तटावतो. सुंदर असं क्षेत्ररक्षण आलीच आणि सुंदर असं बॅकअप. खरोखर सुंदर असं बॅकअप होतं. लास्ट बॉल 17 धावा. शिवाचा पुढचा चेंडू हळूच तटावला. लेगच्या दिशेनं सुंदर थ्रो असा आणि एक ओव्हर थ्रो झालाय. बघूया. 19. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. धावा 19 रन्स. आली ज्यानं मागच्या मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये 4 बोल्ड काढले होते. मेडन ओव्हर होती. मॅन ऑफ द मॅच घेतला होता. आली ओव्हर द विकेट टू अमोल केनी. शुभम आमच्या समोर. आणि 4 नो बॉल. टोटल स्कोर झाला 12 24. रिव्यू. नो बॉल. लाइन का नो बॉल. चांगला फटका होता. दादा
आगे रिव्यू लॉस्ट नो नहीं है रिटेन नो नहीं आगे है नो बॉल नहीं है ये रखू क्या अंपायर नो बॉल नहीं है 1 रन माइनस 23 रन आली दूसरा बॉल तीसरे ओव्हर का सुंदर असा फटका 27 धावा हाच तो बॉलर होता ज्याने मेडन ओव्हर टाकली होती आणि हाच तो बॉलर आहे त्याला 2 बॉलला 2 चौके मिळाले तेही अमोल केनीनं 1 रन काढला दुसरा रन बघूयात 28 2.3 overs 28 बघूया सुदीप काय करतो सुदेश 5 नंबरची जर्सी आली 1 नंबरची जर्सी घालून खेळतोय कृष्णाच्या टीम मधून ओ 4 कॅच होता चान्स होता स्कोर झालाय 32 बॉल झालाय 2.4 32 धावा झाल्यात सुंदर अशी ओपनिंग पार्टनरशिप पाहायला मिळते ती नागेलबाईच्या टीमची अनुप खुश टीम खुश पुढचा चेंडू मारला पडला 32-33 हा स्वतःच फॉलो थ्रू मध्ये जाऊन फिल्डिंग करतो 33 धावा 2.5 overs 33 रन्स आली यानं मिडल ओव्हर टाकली होती एका मॅच मध्ये 4 विकेट घेतल्या होत्या आपला शेवटचा चेंडू टाकायला येतो आली 2.5 overs मध्ये 33 सुंदर असं क्षेत्रक्षेत्र शिवाकडनं स्कोर झालाय तो 34 15 रन दिले ते आलीनं खराब असं षटक म्हणावं लागेल कृष्णा कर्णधार कृष्णा चौथ्या षटकाचा पहिला चेंडू टाकायला येतो कृष्णा उजव्या हातानं टाकला आणि तिन्हीनं मारलाय सबरेश काय करतो बघा जादू सबरेश थ्रो करतोय शिवा बॅकअप मध्ये पकडतोय 35 कृष्णा 3.1 ओव्हर झाली दुसरा चेंडू टाकतोय आपल्या षटकात टाकतोय पटवला वनडी हा वनडी कन्सेप्ट फक्त सायबर सिटी मध्येच असतो तारेच्या बाहेर बॉल गेला का वनडी त्या डीचा फॉर्म माहित लॉंग फॉर्म माहित नाही पण वनडी म्हणतात इथे सुंदर असं फटका शिवाचा थ्रो आणि अमोल केनी जर्सी नंबर 8 36 धावांच्या पार्टनरशिप सुंदर अशी झालेली आहे कृष्णाचा चेंडू तटावला आहे बघूया काय करतोय सोनूच्या हातात फिल्डिंग सोनूनं फिल्डिंग केली चेंडू कृष्णाचा चेंडू येतोय सुंदर असं 4 रन्स सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन नाविलबाईची टीम नाविलबाई खुश टीम खुश आणि 4 रन 46 at the end of 4 overs 46 good partnership सोनूबाई जर्सी नंबर 99 अमित सरांची जर्सी घालून खेळतोय तो सोनू बघूयात सोनू काय कमाल करतो सत्तेचाळीस धावा सगळ्यात मोठी पार्टनरशिप आजच्या टुर्नामेंटमध्ये जर्सी नंबर 5 आणि जर्सी नंबर 8 99 बॉलिंग टाकतोय
सोनूचा बॉल, बोल्ड बोल्ड, नजर लागले कोणाला तरी, कोणाची तरी नजर लागली, 5 नंबर आउट. गुड बॉलिंग सोनूभाई. गुड बॉलिंग आमचे सहकारी कॉमेंटेटर सोनूभाई यांच्याकडनं. पुढचा बॅट्समन येतोय तो अमोल. गुड थ्रो होतोय आमच्या बाजूला. 3 नंबर जर्सी शुभम थ्रो करतोय. सोनूभाईचं सुंदर असं षटक पाहायला मिळतं. सोनूभाईनं ब्रेक मारलाय त्या स्कोरवरती. बघूयात अमोल काय करतोय. अमोल केरी ऑन स्ट्राईक. पुढं आला बोल्ड विकेट. सोनूनं 2 विकेट काढल्या. सोनू कॅप्टनला म्हणेल किंवा कॅप्टन सोनूला म्हणेल. सोनू दो बॉल बाकी. रन 48. 50 कर सकते हो 2 बॉल में. 99 जर्सी. सुंदर असं थ्रो, सुंदर असं क्षेत्ररक्षण. 49 लास्ट बॉल ऑफ दिस पर्टिक्युलर इनिंग. काय म्हणते. 1 पळाला, 2 पळाला, दुसरा 51 पण आला. 51. 52 इज द टार्गेट. गुड बॅटिंग. 52 इज द टार्गेट. 51 झाले. नेक्स्ट टीम 51 हो गया, 52 बनाने का है. नेक्स्ट टीम 2 मिनट. नेक्स्ट किसका है. नीचे ठंडा रहेगा. कृष्णा आणि रुबेन. कृष्णा रुबेन दोघांचे कॅप्टन. टॉस करून घ्या. रुबेन भाई कृष्णा टॉस करा के ले लो. अगला मैच आपके बीच में है. तो उसमें रहेगा. नीचे ठंडा रहेगा. नाविल भाई जल्दी जल्दी बॉल डाल के ले लो. टॉस उड़ा रहे. चला रुबेन. बॉल टॉस करते अंपायर. बॉल कौन करते. किसने की जीता. कृष्णा टॉस जिंकलाय. बघूया काय कोण. किसने. माने कृष्णा. अच्छा ओके. रुबेन ने टॉस जिंकलाय. बॅटिंग घेतली आहे. रुबेन ने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. आमिर मालक वर्सेस मालक. बघूया मालक काय करतात. दोन्ही संघाचे मालक आहेत. ही आपलं सायबर सिटी मधली पहिली टुर्नामेंट. याच्यामध्ये पहिल्यांदी 5 संघ स्ट्राइक के ऊपर है. ए भाई तुम्हारा बैट्समैन, तुम्हारे एक आदमी को बिठाओ ना इधर. नॉन स्ट्राइक पर है शुभम और बॉलर है आमिर. जर्सी नंबर 22 इज गोइंग टू बॉल 2. जर्सी नंबर कितना है उसका. चलो
आमिर त्यांचा पहिला बॉल टाकतोय आणि फोर. पहिल्याच बॉलवरती फोर गेला. तसा हा कुणी खेळाडू अक्षय चांगली फिल्डिंग करतो. कधी कधी मिस फील्ड होते. युवराज कडून पण झाली आहे. माणूस चुकातूनच शिकत असतो. आमिरचा पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू टाकला आमिरने. 2 बॉल 4 धावा. आमिरचा तिसरा चेंडू उजव्या हाताचा तेवढा जोराचा ताकदीचा धावा. 4 रन 4 रन. 3 बॉल 8 धावा. 3 बॉल 8 धावा. आमिर आपला चौथा चेंडू घेऊन येतो. टाकतोय कटवलाय. काय करतो पहिला चेंडू धावतोय नाही का. 9 4 बॉलमध्ये 9 धावा. जिंकण्यासाठी पाहिजे 52. नाबिल भाई वर्सेस कृष्णा. अटीतटीचा असा सामना. 4 बॉलमध्ये झालेले आहेत. 9 धावा. जिंकण्यासाठी हवेत 52 धावा. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करत आहेत कृष्णा जर्सी नंबर 8 आणि मालक दोघं मिळून. अतिशय सुंदर असा राहुल द्रविड सारखा तटावलेला हा चेंडू पॉईंटच्या दिशेने. तेवढीच चांगली फिल्डिंग तेवढीच चांगली बॉलिंग करत आहेत आम्ही. 5 चेंडू झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत. आमचे स्कोरर सोनू अतिशय सुंदर असं स्कोरर पण काम करत आहेत. सुंदर अशा संध्याकाळी साईवर्ल्ड सिटीचे हे सामने खेळवले जात आहेत. IPLच्या धर्तीवरती खेळवले गेलेले हे सामने. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला चेंडू. तेवढी सुंदर अशी फिल्डिंग बघायला मिळते. धावा झालेल्या आहेत. परत एकदा एक धाव चोरलेली आहे. जर 52 धावांचा पाठलाग करायचा असेल तर एक धावा करून चालणार नाही. जर्सी नंबर 3 आणि जर्सी नंबर 8 यांना चौके मारावे लागतात. दुसरे षटक टाकत आहे जर्सी नंबर 7. सुंदर असा हवेमध्ये मारलेला चेंडू पण धाव मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल कृष्णाला. चांगलं षटक टाकतोय जर्सी नंबर 7. परत एकदा चांगला फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतंय जर्सी नंबर 13 कडनं. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग. फुलटॉस चेंडू. नो बॉल आहे का पंचांना. नो बॉल नाही आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा. अतिशय सुंदर असा चेंडू बीट केलेला आहे आणि धावा होत आहेत 16. 2 ओव्हर 16. 8च्या स्ट्राईक रेटनी टीम खेळत आहे आणि आता त्यांना जिंकण्यासाठी टोटल धाव्या हव्या आहेत 52. 36. तीन षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामागे 12 धावगतीची आवश्यकता आहे. नाबिल भाई स्वतः बॉलिंग करायला आलेले आहेत. पाहूया आता. अतिशय सुंदर असा चेंडू
रोज रात्रीची परत एकदा चांगला चेंडू आणि रनआउटचा अपील केलं गेलेलं आहे, परंतु नॉटआउट दिलेला आहे. पण 16 चेंडू राहिलेले आहेत, 36 धावांची आवश्यकता आहे. सुंदर षटक. प्रत्येक बॉल गणित प्रेशर वाढत आहे फलंदाजांवरती. पाणी लेके पाणी. 3 बॉल डाट झालेले आहेत. एक रन. चांगला चेंडू टाकलेला आहे, चांगली फिल्डिंग केलेली आहे नाबिल भाईनी. फक्त 1 रन मिळालेली आहे. तिसरं षटक, चांगलं षटक आणि परत एकदा चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते अनुप भाईंकडनं. पाचवा चेंडू, वाईड चेंडू. या षटकातले 2 चेंडू अजून बाकी आहेत. सुंदर असा चेंडू परत एकदा टाकलेला आहे ऑफ साईडला, बाहेरच्या दिशेने टाकलेला हा चेंडू. नाबिल भाईंचं अतिशय सुंदर असं षटक, ज्याच्यामुळे आणि फुलटॉस मारलेला हा चेंडू, त्यामुळे षटकार नसल्यामुळे हा आऊट होताना बघायला मिळतोय. खेळाडू, नवीन खेळाडू तनिष याचं आगमन होत आहे. अतिशय नावाजलेला हा खेळाडू, ज्याच्याकडनं आपल्या सगळ्यांनाच अपेक्षा असेल. अभी दानिश बैटिंग करने को आया है. दो ओवर खत्म. अक्षय, जर्सी नंबर 20. 20 रन्स, 3 ओवर. अतिशय सुंदर असा चेंडू. very good over by Nabil, and now Akshay also showing same skill in his bowling. Only 1 run score. Batting team requires 52 runs for winning. It looks very difficult at this point of time, but cricket can bring the miracles, so you never know. Very nice shot by Tanish. It's a 4. Excellent shot by jersey number 18. अजून परत एकदा अतिशय चांगल्या विकेट काढवलेला चेंडू, परंतु 1च धाव मिळते, कारण की फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. सुंदर अशी आपल्याला हवा पाहायला मिळतोय उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे, आणि त्यामुळे बॉल सुद्धा आपल्याला स्पिन होताना दिसतोय. फुलटॉस बॉल जो मारता आला नाही जर्सी नंबर 7ला. चांगली अशी संधी उलटवली गेलेली आहे. परत एकदा चांगली बॉलिंग आपल्याला बघायला मिळते, आणि हे षटक संपलेलं आहे आणि धावांची संख्या झालेली आहे. आमचे स्कोर 1 ओवर में 26 रन चाहिए. ऑलमोस्ट इम्पॉसिबल, बट यू नेवर नो इन क्रिकेट. नो बॉल, वाइड बॉल डाल के आप 26 रन दे सकते हैं. वेरी गुड बॉलिंग बाय जर्सी नंबर 20 तनिष. अतिशय सुंदर असा चेंडू. मुरलीधरनची ॲक्शन सारखी ही ॲक्शन मारू यांची आपल्याला पाहायला मिळते, आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाला काहीच कळत नाही आहे. चांगला गटावलेला चेंडू, परंतु
रन घेण्यास मात्र मनाई केली रनआउटच्या. परत एकदा उलटा चेंडू, परत एकदा सुंदर शॉट मारलेला आहे तनिषाने. परत रन घेतली नाही आहे. मला समजत नाही आहे की हे कन्फ्युजन का होत आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. चांगले शॉट पाहायला मिळत आहेत परंतु रन मात्र निघत नाही आहे. परत एकदा चांगला चेंडू, परंतु अतिशय हुशारीने तो सोडला चेंडू आणि वाईटच्या दिशेने गेला. या क्षणी तरी असं वाटतंय की निळ्या जर्सीतली टीम ही जिंकणार आहे. स्कोर झालेला आहे 28 फॉर 1 विकेट. अतिशय कमी धावा दिलेल्या आहेत निळ्या जर्सीतील टीमनी. अतिशय सुंदर अशी बॉलिंग प्रत्येक गोलंदाजांनी टाकलेली आहे. चौका आता आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आता खूप उशीर झालेला आहे हा चौका. So now I will hand over to Mr. Kohli. So it is a very good shot, but only 1 run and almost okay. Very good win by 21. 1 by 19 runs. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत नबील खान का. अच्छा बॉलिंग था लेकिन हम लोग ने एनालिसिस करके जो निकाला है एक्सपर्ट पैनल